उपवर्गीकरणाच्या विरोधात बुलढाणा येथे होत असलेल्या जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी जात असताना आनंदराज आंबेडकर यांची देवगर्जा येथील समाज बांधवांना भेट, बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांची भीमसैनिकासह बुलढाण्याकडे वाटचाल। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। जनहिताय जनगणनेचा वस्तुनिष्ठ डाटा उपलब्ध नसताना आंबेडकरी समूहाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे। या उपवर्गीकरणाला 58 जातीचा प्रखर विरोध असून राज्य शासन मात्र मनमानी करत आहे। या निर्णयाच्या विरोधात बुलढाणा येथे होत असलेल्या जन आक्रोश मोर्चात सामील होण्यासाठी आनंदराज आंबेडकर हे जात असताना त्यांनी देवगर्जा येथील आंबेडकरी समाजाला भेट दिली। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून आंबेडकरी जनतेने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यानंतर त्यांनी निळ्या वादळासह बुलढाण्याच्या दिशेने वाटचाल केली। उपवर्गीकरणाच्या संदर्भात बुलढाणा येथे झालेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध, वैचारिक आणि संविधानवादी विचारांचा होता। समाजातील सर्व मान्यवर नेत्यांनी कोणत्याही जाती किंवा धर्माविषयी द्वेषपूर्ण भाष्य न करता केवळ आरक्षण, उपवर्गीकरण या विषयावरच संविधान, नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून समाजाला सविस्तर मार्गदर्शन केले। अशाच वैचारिक आंदोलनातून समाजामध्ये जनजागृती निर्माण होते, संविधानाविषयी विश्वास अधिक दृढ होतो आणि आपल्या हक्कासाठी कायदेशीर मार्गाने लढण्याची प्रेरणा मिळते। या ऐतिहासिक मोर्चात सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे, कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे बुलढाणा वासियांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले। अशा रीतीने बुलढाणा राज्यस्तरीय मोर्चा यशस्वीरित्या पार पडला।